आपल्या सर्वांना कल्पना आहे की देशामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि अर्थसंकल्प हा देशाचा ज्यावेळेला मांडला जातो त्यावेळेला ती एक गंभीर आणि एक देशाला पुढे जाऊन घेऊन जाणारी घटना असते। अशा वेळेला संसदेमध्ये आणि संसदेच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा तशा पद्धतीची कृती कोणी करू नये अशा प्रकारचे निर्देश आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजी यांनी दिलेले असताना सुद्धा संसदेचा अपमान करण्याच्या हेतूने जो राहुल गांधी हे वारंवार करत असतात। आपल्याला पूर्वी सुद्धा कल्पना आहे की ज्या वेळेला मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते त्यावेळेला सुद्धा भर पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी देशाचा एक GR सुद्धा फाडलेला होता। म्हणजे कुठल्या प्रकारच्या लोकशाही परंपरा ते पाळत नाहीत आणि त्याच पद्धतीने 12 मार्च रोजी राहुल गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काही खासदारांना सोबत घेऊन लोकसभेचं मकर द्वार जे काही प्रवेशद्वार आहे त्या द्वाराचा घेराव घालून त्या ठिकाणी काही खासदारांना सोबत घेऊन चहा आणि बिस्किटची पार्टी केली। खरं म्हणजे हे सर्व आपल्या लोकशाही परंपरेचा आणि संसदेचा अपमान आहे आणि अशा पद्धतीने वारंवार लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही निषेध करतो। आदरणीय आमदार आमच्या सुभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये या कल्याण पूर्वमध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या सूचनांप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाच्या कल्याण पूर्व शहरामध्ये आदरणीय आमदार सुभाताई गायकवाड, आमचे मंडलाध्यक्ष विजयजी उपाध्याय, नितेशजी म्हात्रे, आतिशजी चौधरी, समीरजी भंडारी, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका रेखाताई चौधरी, मोरेश्वरजी भोईर, माजी नगरसेवक विक्रमजी तरे, नगरसेविका हेमलताताई पावशे, त्याचबरोबर पूजा गायकवाड, मनीषा गायकवाड आणि आमचे सर्व पदाधिकारी अर्चना सूर्यवंशी असतील, दीपेशजी गायकवाड असतील, विक्रमजी तरे, आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी निषेधासाठी उपस्थित आहेत। राहुल गांधी आणि काँग्रेसच्या फेक नरेटिव्ह पसरवण्याच्या आणि लोकशाही परंपरेचा धुव्वा उडवणाऱ्या या सगळ्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। राहुल गांधी